नमस्कार. आज आपण लेक्चर 23 मध्ये सिद्धांतची आंतरराष्ट्रीय राजकारणाची सिद्धांत मध्ये आहे आपण आणि नवी वास्तववादची तिसरा लेक्चर आहे आणि हे तिसरा आणि शेवट आहे. इथे आपण 2 या 3 प्रकारचे उदारमतवाद वर चर्चा करू. पहिली आहे इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक उदारमतवाद. दुसरा रिपब्लिकन लिबरलिझम म्हणजे प्रजातंत्र उदारमतवाद. आणि तिसरा ते नवीन आलेला आहे, त्याला म्हणतात स्ट्रक्चरल लिबरलिझम म्हणजे रचनात्मक उदारमतवाद. ह्याच्या हा लेक्चर मध्ये आपण हा 3 नवी उदारमतवादची सिद्धांतबद्ध कडे बघूया. आता तुम्ही पाहिलं तर ह्याची मूलभूत विचार काय. तुम्ही पाहिलं तर हे सगळं पहिली उदारमतवाद तेव्हा वुड्रो विल्सनची वेळेत आली, ते सगळं विचारच ते पुढे घेऊन जातात. पहिली विचार आहे आंतरराष्ट्रीय संस्थांची काय प्रचंडशील फायदा आहे. दुसरा विचार आहे ते वुड्रो विल्सननी म्हणले की आंतरराष्ट्रीय राजकारण तुम्ही एक जंगलाकडून एक झूची कडे घेऊन जायचं. आणि आत्ताची उदारमतवाद ची विचारवंत म्हणतात की काहीतरी नियंत्रण पण आहे. अतिशय शक्तिशील राज्य ना तुम्ही आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना त्यांची नियम या त्यांची कायदा ऐकण्याची अतिशय अवघड आहे. बिकॉज ते राज्यांची विरुद्ध गेले तो ऐकायला तयार नसतात. सो तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये सहकार्य राज्यांमध्ये कशी वाढ होतात आणि राज्य का सहकार करतात हे विषयावर त्यांनी विचार केलेला आहे. आता एक आंतरराष्ट्रीय संस्थान म्हणजे काय. आंतरराष्ट्रीय संस्थान म्हणजे नेटो सारखं या युरोपियन युनियन. नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ते एक नियम लावतात आणि सगळं राज्य ते नियमाकडे ऐकतात. म्हणजे आणि काय काय राजवट पण असू शकतात. ते एका विषयामध्ये त्याशी एव्हिएशन या शिपिंग त्याच्या खाली त्यांनी नियम लावतात आणि ते नियम सगळे ऐकतात. भरपूर लोक म्हणतात पहिली रेजिम असले म्हणजे राजवट असल्याशिवाय तुम्हाला संस्थान उभं करणं अवघड आहे. त्याशी व्यापाराची राजवट असल्यामुळे तुम्हाला आज एक संस्थान आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, विश्व व्यापार संस्था. आणि तुम्ही पाहिलं तर काय काय राजवटला संस्थान पण नाहीये. त्याची लॉ ऑफ द सी समुद्रांची कायद्याबद्दल भरपूर कॉन्फरन्सेस झाले, बट ते युनायटेड नेशन्स खाली त्याची हे राजवट येतात, बट त्याला अजून एक वेगळं संस्थान म्हणून नाही. आणि काय काय संस्थान पण स्थानीय पातळीवर असू शकतात या प्रादेशिक पातळीवर असू शकतात. तशी आसियान ही युरोपियन युनियन अशी असू शकते. आता हा राजवट सिद्धांतची मुख्य विचारवंत स्टीफन क्रॅसनर म्हणून आहे. ते एक अमेरिकन डिप्लोमॅट होते आणि नंतर ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्राध्यापक पण होते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांनी राजवटचे सिद्धांत पुढे केले. त्यांनी राजवटांचे सिद्धांत उदारमतवाद ट्रेडिशन मध्ये या ह्याच्याकडून त्यांनी पुढे केले. त्यांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थान या राजवट एका राज्याची वर्तवणुकीवर मोठा परिणाम असतात. आणि हा तुम्ही पाहिलं तर सहकार्य एक अराज्य व्यवस्थामध्ये सहकार्य होऊ शकतात म्हणून सहकार्याला मदत करतात.
सो आंतरराष्ट्रीय पातळीवर राजवट हे अतिशय महत्वाची सिद्धांत आहे आंतरराष्ट्रीय सहकार्याला अभ्यास करण्यासाठी. आता राजवट म्हणजे काय? राजवट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, स्टीफन क्रॅसनरनी त्यांनी स्पष्टीकरण केलं. ते म्हणले ते एक सेट ऑफ एक्सप्लिसिट इम्प्लिसिट प्रिन्सिपल्स, norms, rules, decision making procedures around which actor expectations converge in a given area of international relations. म्हणजे एका विषयामध्ये नियम, कायदा हे सगळं निर्णय घेणारे प्रोसिजर्स हे सगळं येतात. त्याशी तुम्हाला ओपेक आहे. आणि हा तुम्हाला पाहिलं तर हा संस्थांना ते हायरार्किकल पण असू शकतात, फॉर्मल पण असू शकतात, इनफॉर्मल पण असू शकतात. नवी वास्तववादची तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की काय हितांची एकीकरण होतात का? आपल्याला काय सामान्य हित असू शकतात का राज्यांमध्ये? त्यांची उत्तर आहे हा. बट वास्तववादची म्हणणं आहे की नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पाहिलं तर प्रिझनर्स डायलमा आहे, म्हणजे कायद्यांची कोंडी आहे. हा कायद्यांची कोंडी म्हणजे काय? ते म्हणतात तर एक राज्य दुसऱ्या राज्याकडे वर त्यांना विश्वास नाही, अविश्वसनीय धोरणं असतात. ते म्हणतात तुम्ही राज्यांना विवेकशील एकीकरण आणि स्वतःला फायदा होण्याची परराष्ट्र धोरणं असलं तरी आंतरराष्ट्रीय व्यवस्था अराज्य असल्यामुळे तुम्हाला सुरक्षाची द्विविधता असतात. हा द्विविधता असल्यामुळे सगळं राज्यांना कायद्यांची कोंडी सारखं असतात. म्हणजे तुम्ही एक कैदीला सॉलिटरी कन्फाइनमेंट मध्ये तुम्ही दुसऱ्यांशी बोलू शकत नाही. सो तुम्हाला माहिती नाही तुमचे शेजारी काय, शेजारची राज्य काय करतात. आता तुम्ही पाहिलं तर गलवान मध्ये पण भरपूर लोक म्हणले भारताला माहिती होतं की चीनची सैन्य काहीतरी तिकडे करतात, पण रशियाने आपल्याला सांगितलं की ते काही नाही करणार, ते परत जाणार, आणि ते खोटं निघालं. आणि त्याच्यामुळे भरपूर लोक म्हणतात की भारताची इंटेलिजन्सची हे झालेलं आहे. हे एवढंच की भारतानं काय चीननी रूसला पण खोटं बोलले का, हा प्रश्न येतात. सो हा तुम्ही पाहिलं तर हा वास्तवाची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर राजवट बनवण्याची आपल्याला सगळ्यांना सामान्य हित असू शकतात, बट आपण एकमेकांवर विश्वास न करण्यामुळे आपण एक कैदीची कोंडी सारखं आपण परराष्ट्र धोरणात चालवतात. दुसरा तुम्हाला माहिती आहे रॉबर्ट कियोही. हा रॉबर्ट कियोहेन पण आंतरराष्ट्रीय राजवटवर त्यांनी भरपूर लिहिलेला आहे. आणि त्यांची म्हणणं आहे की राजवटमुळे सहकार्य वाढतात आंतरराष्ट्रीय व्यवस्था. का वाढतात? त्यांनी 3 कारण दिलेलं आहे. पहिला कारण ते म्हणतात तुम्हाला माहिती तुमचे वर्तवणूक बद्दल सांगतात आणि दुसऱ्यांची वर्तवणूक बद्दल पण तुम्हाला कळतात. सो त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी एकत्र येऊन तुम्ही हे करू शकता. आणि राजवट कशासाठी आहे? राजवट लोकांना एकत्र येण्याशी फायदेशीर आहे म्हणून दाखवणं, आणि वेगळं गेले तर त्यांनाच प्रॉब्लेम होऊ शकतात या पनिशमेंट होऊ शकतात डिफेक्शनसाठी. हा बघितलं तर ते म्हणतात की सगळं राज्यांना एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे. ते राज्य ठेवत नाही, ते राज्यांविरुद्ध आपण सँक्शन्स पण टाकू शकतो. दुसरं ते म्हणतात एकमेकांशी संबंध ठेवण्याची खर्च खाली येतात. म्हणजे सहकार्यामुळे राजवट ते आर्थिक राजवट आहे, ते राजवट
सहकार्य केले तर तुम्हाला फायदेशीर होतं. लाईक मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस आपण MFN म्हणतो. म्हणजे तुम्ही हा राजवट मध्ये असलं तर तुम्हाला व्यापार मध्ये फायदा मिळू शकतात एकमेकांशी, तुम्ही तेव्हा व्यापार करा. आणि तिसरा त्यांची म्हणणं आहे की एकदा राजवट यशस्वी झाली तर सगळ्या राज्यांना ते एक प्रोत्साहन असतात की आपण एकत्र घेऊन आपण पण करू शकतो म्हणून. आणि ह्याची विकास काय, हा राजवटांची सिद्धांताचे विकास तुम्ही पाहिलं तर 70 आणि 80 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थान ची अभ्यास आंतरराष्ट्रीय राजवटांकडे पण गेले. त्यांची म्हणणं आहे की एनलाइटेंड सेल्फ इंटरेस्ट म्हणजे सगळ्या राज्यांना स्वहित आहे, ते स्वहित सोडा आपण वाढवलं तर आपण एकत्र येऊन आपण कार्य करू शकतो. आणि संस्थानिक उदारमतवादची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय संस्थान आणि आंतरराष्ट्रीय राजवटमुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये सहकार्य वाढलेला आहे. आणि ते म्हणतात हा संस्थानीकरण तुम्ही दोन हे बाजूनी करू शकतात, स्कोप अँड डेप्थ, म्हणजे खोल आणि त्याचे विस्तार काय. स्कोप म्हणजे तुम्हाला किती विषयांमध्ये संस्थान आपण उभं केलेलं आहे, आणि तुम्ही खोल म्हणजे किती खोलपर्यंत ते संस्थान आपण एकमेकांवर सहकार्य. डेप्थ काली त्यांनी 3 विषय काढले. पहिला कॉमनॅलिटी म्हणजे सामान्यता, म्हणजे काय एका संस्थांकडून तुमची अपेक्षा आहे आणि त्याशी तुम्ही तुमची वर्तवणूक आणि तुमची समज बदलायला पाहिजे, त्याचे एक हिस्सा होण्यासाठी. दुसरा स्पेसिफिसिटी, विशिष्टता, काय विशेष आहे की तुम्हाला काय नियम आहे आणि ते नियममुळे तुम्हाला किती फायदा मिळू शकतो. ऑटोनॉमी, स्वायत्तता, म्हणजे कितपर्यंत हा संस्थान स्वायत्त आहे, म्हणजे ते दुसरे मोठे राज्य या शक्तिशील राज्यांची दबावावर आणून ते संस्थान त्यांची धोरणं चालवत नाही. आता ह्याची कितपर्यंत यशस्वी झाले, लोक म्हणतात यशस्वी झाले. युरोपियन युनियन, आसियान, भरपूर WTO हे सगळं. सो ते म्हणतात तुम्ही म्हणू शकत नाही की संस्थान अजिबात आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी आहे. मान्य करतो की देशांमध्ये की विश्वास नाहीये, विश्वास नसल्यामुळे तेवढं यशस्वी नाही झाले तेवढं व्हायलाच पाहिजे. संस्थान बेसिकली तुम्हाला एकमेकांची भीती कमी करण्याची प्रयत्न करतात आणि तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय पातळीवर एक फोरम करून देतात कुठे तुम्ही एकमेकांशी बोलू शकतात आणि एकमेकांशी साटलोट या एकमेकांची हे करू शकतात, निगोसिएशन करू शकतात. आणि त्याच्यामुळे सहकार्य आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये दोघांची फायदेसाठी वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय संस्थांकडे तुम्ही पाहिलं तर त्यांनी स्थिरता आंतरराष्ट्रीय व्यवस्थाला देऊ शकतात. आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची तुम्ही पाहिलं तर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिर शांतीची विकास होऊ शकतात. आता मुख्य संकल्पना काय, मुख्य संकल्पना तुम्ही संस्थानिक उदारमतवादकडे पाहिलं तर पहिली एकमेकांना माहिती आणि तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देतात आंतरराष्ट्रीय पातळी. दुसरा राज्यांची आणि त्यांची सरकारांची एकमेकांवर मॉनिटरिंग करणं आणि कंप्लायन्स, आणि त्यांनी काय काय नियमांसाठी त्यांनी मान्य दिले त्याची लागू करून घेण्याची
हे असतात. सो आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रेडिबल कमिटमेंट्स येतात. तिसरा तुम्ही पाहिलं तर ते एक्सपेक्टेशन्सला ते आंतरराष्ट्रीय करार मध्ये पण ते हे करू शकतात. त्याशी एक व्यापार राजवटनी WTO आंतरराष्ट्रीय पातळीवर एक व्यापारची संस्थान उभं केलेले आहे. आता ह्याला आव्हाने काय? तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या संस्थांना सारखं तुम्हाला रेग्युलेशन करावंच लागणार, पण त्यांना सत्ता आणि अधिमान्यता राज्यांनी द्यायला पाहिजे, आणि ते पण शक्तिशील राज्यांचं. हे एक मोठी जबाबदारी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. आंतरराष्ट्रीय संस्थान तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात की तुम्ही संस्थान कशासाठी बांधलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त काम त्यांना तुम्ही दिले तर त्यांनी अधिमान्यता आणि त्यांची जबाबदारीमध्ये समतोलन नाही, आणि ह्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर समस्या येऊ शकतात. तशी युनायटेड नेशन्स तुम्ही पाहिलं तर युद्धानंतर आंतरराष्ट्रीय संस्थान भरपूर संस्थांना हा एक मोठा आव्हान राहिलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर अजून आव्हाने काय आहे? संस्थानाला स्वातंत्र्य राजकीय अधिकार अजून नाही दिले तर मग मानवी हस्तक्षेप सारखं हा प्रश्न पुढे येतात. राज्य म्हणतात मग राज्यांची सार्वभौमिकता या ते आंतरराष्ट्रीय पातळीवर हस्तक्षेप न करण्याची सिद्धांत विरुद्ध जातात. सो हा अधिमान्यता आणि संस्थाने काय त्यांची स्वातंत्र्य राजकीय अधिकार असू शकतात याच्यावर मोठा प्रश्न आहे. दुसरा, आंतरराष्ट्रीय संस्थान अतिशय कमजोर आहे. ते आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजार या आर्थिक व्यवस्था या क्लायमेट चेंज वर त्यांनी भरपूर करू शकत नाही, तेपर्यंत शक्तिशील राज्य त्याला मान्यता देत नाही. आणि तुम्ही पाहिलं तर सामाजिक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर प्रचंड काय काय संस्थांच्या त्यांच्या विरोधात गेले राजहितांशी, मग ते मान्य करत नाही. आता सारांश काय? आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पाहिलं तर ते सहकार्य वाढवतात, पण एकमेकांवर विश्वास नसल्यामुळे हे एवढं यशस्वी झालं नाही. सो त्याची टीका आहे, एक राज्यांनी एकमेकांवर विश्वास फार कमी आहे, आणि दरेक राज्यांना त्यांच्या जगण्याची परराष्ट्र धोरणामध्ये आणि सुरक्षावर एवढं ते कॉन्सन्ट्रेशन करतात, त्याच्यामुळे हे एवढं यशस्वी व्हायचं तेवढं यशस्वी झालेलं नाही. आता दुसरं उदारमतवादकडे जाऊ, रिपब्लिकन लिबरलिझम म्हणजे प्रजातंत्र उदारमतवाद. इथे तुम्ही पाहिलं तर इमॅन्युअल कांट आणि थॉमस पेन. इमॅन्युअल कांट बद्दल आपण आधीची उदारमतवाद मध्ये त्यांच्या विचारांबद्दल विचार केलेला आहे. थॉमस पेन पण पॅम्पलेट्स लिहायचं, एज ऑफ रिझन, ते ब्रिटनमध्ये त्यांचे जन्म झाले, बट अमेरिकेमध्ये त्यांनी भरपूर त्यांची राजकीय व्यवस्थावर त्यांनी भरपूर ह्याच्याबद्दल लिहिलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तरी उदारमतवाद लोकतंत्रची त्यांची पण म्हणणं होतं की ते शांतीपूर्वक असतात आणि कायदेशीर असतात. इमॅन्युअल कांटची काय आहे, परपेच्युअल पीस म्हणून त्यांची पॅम्पलेट मध्ये ते म्हणणे, लोकशाही एकमेकांबरोबर भांडत नाही. हा विषय घेऊन आताची तुम्ही वर्तमान विचार कडे लक्ष घातलं तर, पहिली एक सोशिओलॉजिस्ट, अमेरिकन समाज विचारवंत, सामाजिक शास्त्रीय विचारवंत डीन वॉरेस बॅप्टिस्ट, त्यांनी पहिली हा 1964 मध्ये हा विषयाला त्यांनी एक त्यांची अकॅडमिक पेपर मध्ये म्हणले की लोकशाही एकमेकांमध्ये भांडत नाही.
हाच पॉलिटिकल सायन्स या राज्यशास्त्र मध्ये ब्रूस रसेट ही ते पण त्यांनी पहिली मांडलेला होती. ब्रूस रसेटची म्हणणं काय आहे? ब्रूस रसेटची म्हणणं आहे की कम्युनिझम कोलॅप्स झाले तर ते नुसतं लोकशाहीची विरोधी असलेला संबंधमुळे नाही. ते म्हणतात ते मूलभूत काहीतरी कम्युनिझमची एकमेकां परस्पर विरोधी असल्यामुळे ते करतात. आणि त्यांची म्हणणं आहे की ते राज्य लोकशाही आहे आणि राज्य आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये लोकशाही राज्य या लोकशाही पद्धत ती राजकारण वाढवायला पाहिजे. का हा वाढवलं तर ते एरियामध्ये एक झोन ऑफ पीस असते, ते शांतीची प्रादेश होऊ शकतात अशी त्यांची म्हणणं आहे. आणि आता इथे आपल्याला पाहिलं तर मायकल डॉयल हे पण एक अमेरिकन आंतरराष्ट्रीय सिद्धांतकार आहे. त्यांनी ह्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर डेमोक्रॅटिक पीस थिअरी म्हणून त्यांनी पुढे केलेलं आहे. म्हणजे काय आपण म्हणू शकतो, लोकशाही शांती सिद्धांत. आणि ते त्यांनी मेनली इमॅन्युअल कांटची विचारला पुढे घेतलेला आहे. आता डेमोक्रॅटिक पीस थिअरी म्हणजे काय, म्हणजे लोकशाही शांती सिद्धांत म्हणजे काय. त्यांना 3 घटक आहे. पहिला घटक आहे त्यांचे म्हणतात ते राज्याची पातळीवर त्यांना राजकीय संस्कृती असत. आणि ते संस्कृती काय आहे, अनेकता आणि शांतीपूर्वक भांडणची हे करणं हा आहे ते अतिशय महत्वाचे. हा प्रश्न भरपूर लोक पण म्हणतात. आता काय काय लोकांनी पुढे केले की सगळं ब्रिटिश लोकांनी राज्य केलेला राष्ट्र राज्य सगळं लोकशाही असतं आहे का? नाही. आपल्या शेजारींची राज्य घ्या, पाकिस्तान, म्यानमार या कुठे पण घ्या, कोणी लोकशाही नाही. का? बिकॉज त्यांची राजकीय संस्कृती मध्ये हा मूल्यांना महत्व देत नाही. काय मूल्य? शांतीपूर्वक समाधान करणं आणि दुसरं अनेकता, डायव्हर्सिटी हा अतिशय महत्वाची आहे आणि ते भारतामध्ये आहे. सो भारतीय राजनैतिक संस्कृती लोकशाहीसाठी फर्टाईल आहे. लोकशाहीसाठी ते जागा देतात, त्याच्यामुळे लोकशाही भारतात यशस्वी झालेला आहे. सो पहिली मुद्दा मायकल डॉयलची हे आहे. दुसरा त्यांची म्हणणं आहे हे लोकशाहीमध्ये सामान्य नैतिक मूल्य असतात आणि ते सामान्य नैतिक मूल्य सारखं असल्यामुळे ते सगळे एकत्र येऊन ते करू शकतात. ते सामाजिक नैतिक मूल्य काय आहे? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, बोलण्याची स्वातंत्र्य, एकमेकांशी फ्री कम्युनिकेशन, एकमेकांशी स्वातंत्र्यपणे कम्युनिकेट करणं आणि परस्पर समजून घेणं. आणि तशी आपल्या संस्कृतीमध्ये एकम सत विप्राहा बहुधा वदंती, म्हणजे सत्य एक असू शकतात बट त्याला वेगळं वेगळं रस्ते असू शकतात. एकच रस्ते असावी अशी आपण कोणाला म्हणत नाही. आणि आपण म्हणत नाही तुम्ही माझ्या रस्त्यावर नाही आले तर तुम्ही काफेर या तुम्ही सिन्नर हे काय आहे अशी आपण म्हणत नाही. म्हणजे तुम्ही पापी आहेत अशी आपण म्हणत नाही. तिसरा त्यांची म्हणणं आहे की आर्थिक धोरण तेव्हा तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य असतात, आर्थिक स्वातंत्र्याची फायदा होतात. आर्थिक स्वातंत्र्य मग हा अशी लोकशाही राज्य एकत्र आले तर ते आर्थिक सहकार्य पण करायचं आणि त्याच्यामुळे एकमेकांवर अवलंबून राहायचं.
द स्पिरिट ऑफ कॉमर्स, त्याशी तुम्हाला इमॅन्युअल कांटनी म्हणलं आर्थिक सहकार्य अतिशय महत्वाची आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर तीन काय कंडिशन्स आहे, म्हणजे परिस्थिती, तीन परिस्थिती शांतीसाठी. उदारमतवाद लोकशाहीमध्ये काय असतात? एक लोकशाही नियम म्हणजे काय? शांतीपूर्वक कुठली पण भांडण आपण रेझोल्युशन करून घेणं. दुसरं शांतीपूर्वक संबंध लोकशाही राज्यांमध्ये, आणि ते सगळ्यांना एक नैतिक मूलभूत व्यवस्था असतात. आणि तिसरा आर्थिक सहकार्य असतात लोकशाही राज्यांमध्ये, आणि ते लोक राज्य एकमेकांवर अवलंबून पण राहू शकतात. आता तुम्ही पाहिलं तर हा सिद्धांत शीतयुद्ध काळानंतर म्हणजे 1989 नंतर थोडा त्यांना फार लोकांना आशा होते की आंतरराष्ट्रीय पातळीवर आता सोव्हिएट युनियनची हार झाली आणि कम्युनिझमची हार झाली ना, त्यांना वाटलं की उदारमतवादची आशा होती की सगळ्यांनी लोकशाही मान्य करणार. पण खरं तुम्ही पाहिलं तर लोकशाही होणं अतिशय अवघड नाजूक विकास आहे. आणि तुम्ही पाहिलं तर लोकशाही शांती हा अतिशय डायनामिक प्रोसेस आहे. म्हणजे एक जागामध्ये तुम्ही अशी होतात अशी होऊ शकते, त्याला एक विकास होतात ते पर्यंत तुम्ही पोहोचेपर्यंत. आता तुम्ही सॅम्युअल हंटिंग्टनची अतिशय चांगलं त्यांची विचार आहे राजकीय व्यवस्थावर. त्यांनी राजकीय व्यवस्थावर लिहिले होते की लोकशाहीकरण कुठली कुठली नवीन राज्यामध्ये होतात तिथे अतिशय तीव्र नागरिक युद्ध होऊ शकतात आणि बाहेरची पण युद्ध होऊ शकतात. आणि ते म्हणतात तुम्ही तेव्हा पॉप्युलर मोबिलायझेशन करतात आणि तुमची संस्थान अतिशय नाजूक आहे या कमकृत आहे. सो ते लोकशाहीसाठी चांगलं नाही. बिकॉज लोकशाहीला अतिशय मजबूत संस्थान पाहिजे आणि तुमची अभिजन वर्ग स्वतःला राजकीय हे मिळवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवाद या अतिरेकी राष्ट्रवादची वापर करून एकमेकांवर भांडण वाढवू शकतात. सो ह्याला ते पार्शियल लोकशाही म्हणतात. आणि तो म्हणतो पार्शियल लोकशाही अतिशय त्यांच्यामध्ये भांडणं आणि नागरिक युद्ध असू शकतात. त्यांना इंटरमिडिएट राज्यवट या अनॉक्रसीज म्हणतो. आणि तो म्हणतो त्यांची संस्थान कमजोर असल्यामुळे ते भांडणं रिझॉल्व्ह करू शकत नाही आणि ते राजकीय पातळीवर प्रचंड अस्थिरता वाढवतात. सो हा सिद्धांतला तुम्ही पाहिलं तर नवी वास्तववाद करून टीका आहे. नवीन वास्तववाद मी उदारमतवादला कमजोर उदारमतवाद आणि मजबूत उदारमतवाद मध्ये लिहिले. बेसिकली कुठे त्यांची दोघांची वेगळेपणा आहे तुम्ही लक्षात घातलं तर पहिली मानवी स्वभाव. एक वास्तववाद म्हणतात तुम्हाला मानवी स्वभाव निराशाजनक आहे, सगळं भांडण युद्ध हिंसा मानवी स्वभाव मधून येत. पण उदारमतवाद म्हणतात मग सहकार्य उदारी राहणं हे सगळं पण मानवी स्वभाव मध्ये. सो आता ते दोघं हा विषयावर म्हणतात फार गुंतवणुकी आहे मानवी स्वभाव. सो ते त्याच्यावर त्यांना एवढं भांडण नाही. बट त्यांना इतिहासवर वेगळं वेगळं दृष्टिकोन आहे. उदारमतवादची मान्य करतात की इतिहासमध्ये विकास होऊ शकतो. बट वास्तववादची म्हणणं आहे की हिस्ट्री रिपीट्स, म्हणजे इतिहासमध्ये तेच चुका आपण सारखं करतो.
आणि तुम्ही पाहिलं तर आणि त्यांची म्हणणं नवी वास्तववादची म्हणणं आहे की उदारमत राज्य अराज्यताला ओलांडून अजून त्यांनी यशस्वी झालेला नाही. सो भरपूर कमजोर उदारमतवादनी हे नवी वास्तववादची टीका मान्य केलेला आहे. बट मजबूत उदारमतवादची म्हणणं आहे की नाही, कुठली तरी पातळीवर आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये बदल होतातच आणि ते आम्ही त्याशी म्हणलेला त्याशीच उदारमतवाद मध्ये विकास होतात. सो आंतरराष्ट्रीय राजकारण ते म्हणतात पूर्णपणे बदललेला आहे, एक राज्य व्यवस्थाकडून एक बहुराष्ट्रीय राजकीय व्यवस्था म्हणून झालेला आहे. आणि हे प्रचंड फरक आहे त्यांची म्हणणं आहे. आणि ते म्हणतात का होतात राज्य का सहकार करतात, सगळं राज्यांना सामान्य हित एकमेकांशी आहे. आता काउंटर ऍक्ट म्हणजे प्रतिउत्तर काय आले मजबूत उदारमतवाद करून, त्यांची म्हणणं आहे अराज्यता एवढं एक आव्हान नाहीये, बाधा नाहीये, तेवढं वास्तववादनी ते पुढे करतात या नवी वास्तववाद. दुसरा, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अधिमान्य अधिकार आहे का, भरपूर विषयांमध्ये आपण एकत्र आलेले आहे. तर ते म्हणतात ते दोन प्रकारांची शांती आहे. एक, तुम्हाला ते शांती लष्करीय सत्तावर असू शकतं, तर दुसरं एकत्र आलेला लोकशाही राज्यांमध्ये ते शांती असू शकतात, ते पण आहे. आता तुम्ही पाहिलं तर आजची शीतयुद्ध काळानंतर तुम्ही पाहिलं तर उदारमतवाद मला वाटलं ते यशस्वी झालं. 1989 फ्रान्सिस फुकुयामानी पण फार मोठ्यांनी सांगितलं की उदारमतवाद जिंकलेला आहे सिद्धांताची पातळीवर, आणि ह्याला आपण स्ट्रक्चरल रिअलिझम म्हणतो, म्हणजे रचनात्मक उदारमतवाद. ह्याच्यात आयकेनबेरी म्हणून अमेरिकेची एक राज्यशास्त्र सिद्धांतकार आणि डॅनियल ड्युनी म्हणून हा पण अमेरिकेचे. ड्युनीची पुस्तक आहे बिल्डिंग पॉवर, रिपब्लिकन सिक्युरिटी थिअरी फ्रॉम द पॉलिस टू द ग्लोबल विलेज. सो ह्यांनी ते खरंच त्यांची सांगणं आहे की वास्तववाद आणि उदारमतवाद खरं प्रजातंत्र सिद्धांताची बाजू आहे. आणि त्यांची म्हणणं आहे प्रजातंत्र हे आहे तर तुम्हाला अराज्यता आणि हायरार्की मध्ये तुम्ही कुठे आंतरराष्ट्रीय राजकारण घेऊन जाऊ शकतात तुम्हाला, ते हे त्यांची हा म्हण. सो त्यांची म्हणणं आहे की उदारमत राज्य ला वाटून घ्यायचं नाही की इतिहास संपलेला आहे, त्याशी फ्रान्सिस फुकुयामानी म्हणणं. बट त्यांची म्हणणं आहे बट इतिहास तुमच्या बाजूनीच आहे, त्याशी त्यांचे म्हणणं. सो इथे तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळी, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, उदारमतवाद आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची काय घटक असू शकतात, ते म्हणतात 5 घटक आहे. पहिला, सिक्युरिटी को बाइंडिंग, म्हणजे सुरक्षाची एकीकरण और बाइंडिंग, एकमेकांशी संबंध जोडण्याची प्रयत्न आहे. आणि ते नेटो सारखं संस्थांची उदाहरण देतो. दुसरा, पेनिट्रेटेड रेसिप्रोकल हेजिमोनी, म्हणजे घुसलेला एकमेकांना वर्चस्व, म्हणजे ते म्हणतात अमेरिकेने कशी पश्चिम व्यवस्थाची नेतृत्व करतं. ते वेगळं वेगळं राजकीय व्यवस्था असलं तरी त्यांनी त्यांची राज्य त्यांच्या बरोबर आहे, त्यांना त्यांच्याशी काय काय दबाव ते मान्य करतात. तिसरा, सेमी सॉव्हरेन अँड पार्शियल ग्रेट पॉवर्स, म्हणजे ते म्हणतात हा व्यवस्थामध्ये तुम्हाला जर्मनी आणि जपान सारखं राज्य आहे, त्यांनी स्वतः अणुशस्त्र न घेण्यामुळे त्यांनी महासत्ता झालेला नाही. सो हे व्हॉलंटरी आहे, स्वयं त्यांनी हे केलेलं. चौथा, इकॉनॉमिक ओपननेस, म्हणजे आर्थिक मोकळेपणा या आणि इथे ते म्हणतात
की आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पाहिलं तर औद्योगिक भांडवलशाहीची फायदा सगळं उदारमत राज्यांना मिळालं बिकॉज ते एकमेकांशी सहकार्य केल्यामुळे. आणि शेवटी ते म्हणतात नागरिक ओळख. नागरिक ओळख म्हणजे त्यांचे म्हणणं आहे की काय काय मूल्य उदारमतवाद आणतात. एक, राजकीय आणि नागरिक स्वातंत्र्य, बाजारची बाजारीकरण आणि त्याची अर्थव्यवस्था, आणि एथनिक टॉलरेशन म्हणजे एकमेकांशी आपण एकत्र राहण्याची, आपण वेगळं असलं तरी आपण एकत्र राहतो. आणि तुम्ही पाहिलं तर शेवटी त्यांची म्हणणं आहे की कुठली पातळीवर तर हा उदारमतवाद व्यवस्था सगळं राज्यांमध्ये मूल्यांची मूलभूत फाउंडेशन व्यवस्था केलेलं आहे. काय आहे त्यांची मूल्य? स्वातंत्र्य, फ्रीडम, रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी, टॉलरन्स, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस, इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणजे समान हक्कांची समाज रचना. सो तुम्ही पाहिलं तर नवी उदारमतवाद मध्ये आपण खरं आज संपवलेला आहे. आणि आपण हे उदारमतवाद मध्ये आपण सोशियोलॉजिकल म्हणजे समाजशास्त्रीय उदारमतवाद, इंटरडिपेंडंट परस्पर अवलंबून उदारमतवाद आधी केलेला आहे. आणि आज आपण तुम्ही पाहिलं तर इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थान मत आणि रिपब्लिकन प्रजातंत्र, आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलं नवीन एक आले स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक. आणि त्यांची म्हणतं की आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये शीतयुद्ध काळानंतर हा उदारमतवाद प्रचंड मूल्यांची पातळीवर प्रचंड यशस्वी झालेला आहे. सो थँक्यू. आता आपण we will go into the third school in the traditional school itself, and that is called international society theories. आंतरराष्ट्रीय सामाजिक सिद्धांताकडे पुढच्या लेक्चर मध्ये जाऊन त्याला इंग्रजी शाळा म्हणून म्हणतात. इंग्लिश स्कूल म्हणजे सगळं विचारवंत ब्रिटन मधून येण्यामुळे त्यांना पण इंग्लिश स्कूल म्हणतात. थँक्यू.